अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे। शहापूर तालुक्यात कमळ कोमेजणार। 14 पैकी 10 जिल्हा परिषद गटात भाजपची पाटी कोरी। कपिल पाटील यांची धाकधूक वाढली। निलेश सांबरे यांना मतदारांचा वाढता पाठिंबा। होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत भिवंडीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं असून भिवंडी लोकसभेत तिरंगी लढत होणार असून महाविकास आघाडी समोर महायुतीची ताकद नगण्य असल्याचं चित्र समोर येत आहे। जिल्हा परिषदेच्या 14 पैकी 10 गटात भाजपची पाटी कोरी असून कमळ कोमेजणार असल्यानं कपिल पाटील यांची धाकधूक वाढली आहे। मागील जिल्हा परिषद निवडणुकीत खासदार कपिल पाटील यांनी आकाश पाताळ एक करूनही त्यांना एकही जागा निवडून आणता आली नाही। त्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटानं व भाजपनं पैशांचा बाजार मांडूनही काही ठराविक पंचायती वगळता त्यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला। केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे प्रशासन ताब्यात असताना तालुक्याचा विकास कोसो दूर मागे राहिला। जनतेच्या जिव्हाळ्याचे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यात त्यांना अपयश आले। त्यामुळे प्रचारात भाजपकडे विकासाचा कोणताच मुद्दा नसल्यानं उमेदवारांसह नेते मंडळी हवालदिल झाली आहे। जिल्हा परिषदेच्या 14 गटांपैकी मोखावणे, शिरोळ, बिरवाडी, आवाळे, चेरपोली, साकडबाव, गुंडे, आसनगाव, मळेगाव व वासिंद अशा 10 गटात भाजपला कार्यकर्त्यांची जमवाजमव करावी लागणार असून त्यांची ताकद अतिशय नगण्य आहे। या 10 गटातील बहुतांशी मोठ्या ग्रामपंचायती आघाडीकडे असून त्यात सर्वात जास्त ताकद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आहे। त्यामुळे या गटात कपिल पाटील पिछाडीवर असणार आहेत, तर किन्हवली, सोगाव, गोठेघर व नडगाव गटात कार्यकर्ते आयात करूनही महायुती आघाडी समोर कमजोरच आहे। मागील अनेक वर्ष निलेश सांबरे हे तळागाळातील सामान्य माणसांसाठी आरोग्य, शिक्षण व महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून काम करत आहेत। ते अपक्ष लढणार असून त्यांना या कामाच्या जोरावर देखील मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचं चित्र आहे। ब्रेकिंग न्यूज मराठी, ग्राउंड रिपोर्ट, शहापूर।